विधान भवनातील मारहाण प्रकरण विशेष अधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार, विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकरांची माहिती. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करू. आज सांगलीतील एका परिवाराचा इशारा. मृत अवधूत वडार अभियंत्यांच्या कुटुंबियांचा थेट पोलिसांना इशारा. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा. राज्य सरकारने जारी केलेला शासन निर्णय. कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो, मात्र कॅप्टन आशिष दामले यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित. 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नाना पटोले आणि अजित पवारांची भेट. राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. धनंजय मुंडेंची पालकमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळ्यातील सीना नदीकाठच्या भागाची मोहिते पाटलांकडून पाहणी. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी. जामनेर आणि पाचोरामध्ये महाजन यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना धीर देत दिलं मदतीचं आश्वासन. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न. आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावाला मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा शेतीला फटका, तर पेट्रोल पंपाचा घराचंही मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली. 10 ते 12 गावांचा संपर्क करमाळा तालुक्याशी तुटला. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील चोरत गावात मुसळधार पाऊस. पावसानंतर पुराच्या पाण्यात 4 बैल वाहून गेल्याची घटना. सुदैवानं बैल वाचले. बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीने निदर्शनं. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन. नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारंबळ उडाली. हिंगणघाट तहसील कार्यालय पंचायत समिती प्रांगणामध्ये घरट्यांची गणना होणार आहे. 4 पाणपक्षी प्रजातींच्या 158 घरटी आढळली. गाय, बगळा, छोटा पानकावळा आणि रातढोकरी या पाणपक्ष्यांचा यात समावेश. महादेव कोळी समाजाचे परभणीत उपोषण. 2018चा शासन निर्णय अंमलात आणण्याची मागणी. मराठवाड्यातील महादेव गागी मल्हार कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गाचा लाभ मिळण्यासाठी उपोषण.